तरुणांची सर्वात जास्त संख्या असणारा भारत देश, त्याला पुणे शहरही अपवाद नाही. पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 37 बिबवेवाडी अप्पर सुपर एकेकाळी सुंदर असणारा हा प्रभाग आता मात्र गुन्हेगारी, ड्रेनेज लाईन, रस्ते, गटार, पाणी, वीज, उद्यान अशा अनेक समस्यांमुळे ग्रासलाय. प्रभागातील एक सुजाण शिक्षित तरुण या सर्व गोष्टींमुळे विषण्ण झालाय. प्रभागाला स्मार्ट बनवण्यासाठी एक तरुण नव्या दमाने पेटून उठलाय आणि तो म्हणजे प्रसिद्ध व्यावसायिक माननीय गणेश शेठ खुले आणि सौ निर्मला खुले यांचे चिरंजीव माननीय गौरवदादा गणेश खुले. स्वतः वेटलिफ्टिंग मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलेले कृष्णाई वॉटर पार्कचे संचालक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेले गौरवदादा प्रभागातील सर्वच लोकांचे आवडते झालेत. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदरणीय पक्षश्रेष्ठी, शहराध्यक्ष आणि शहर पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी यशस्वी पावले उचलायला सुरुवात केली आहे. संतांची पावनभूमी असणाऱ्या पुणे शहरात सालाबाद प्रमाणे श्री संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील नागरिकांना मोफत भोजन आणि राहण्याची व्यवस्था, सर्वसमावेशक कसल्याही जातीभेद न मानणारे गौरवदादा यांनी मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतात. कार्य चालवू पुढे गिरवत आपल्या आदर्शाचे धडे असं म्हणत थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अशा गौरवदादा खुले यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतलाय या खास मुलाखतीच्या माध्यमातून. नमस्कार. संकल्प 2017 या विशेष कार्यक्रमात मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. संकल्प 2017 या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहे युवा उद्योजक, युवा नेतृत्व माननीय गौरव गणेश खुले सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत संकल्प 2017 या विशेष कार्यक्रमामध्ये. प्रभाग क्रमांक 37 मधून तुम्ही यावर्षी निवडणुकीसाठी इच्छुक आहात. पण ही निवडणूक लढवत असताना प्रभागातील बऱ्याचशा प्रेक्षकांना, नागरिकांना तुमच्याबद्दल पुरेशी अशी माहिती नाहीये. तुमचं बालपण कशा पद्धतीचं होतं, शिक्षण कशा पद्धतीचं होतं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. तर काय सांगाल प्रेक्षकांना, तुमचं बालपण आणि शिक्षण कशा पद्धतीने गेलं? माझा जन्म महेश सोसायटीमध्ये झाला. माझं 1ली ते 10वीचं शिक्षण हाचिंग हायस्कूल मध्ये झालं. नंतर मी 11वी आणि 12वी सेंट मेरीज मधनं केली आहे आणि आता मी फर्ग्युसन मधनं ग्रॅज्युएशन केलंय BSc कम्प्युटर सायन्स मधनं आणि आता सध्या मी MIT मधनं MBA आणि PGP ची डिग्री घेतोय मार्केटिंग मधनं. आणि मला लहानपणापासून स्पोर्ट्स मध्ये खूप आवड असल्यामुळे स्केटिंग आणि लॉन टेनिसच्या मी बऱ्याचशा मॅचेस वगैरे खेळलोय आणि आता रिसेंटलीच मी गोव्यात आणि पुण्यात झालेल्या वेटलिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये, ऑल इंडिया वेटलिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस सुद्धा मिळवलेलं आहे. सर, तुमच्याबद्दल तर माहिती कळाली, पण तुमच्या कुटुंबाबद्दल, कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल देखील जाणून घ्यायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. काय सांगाल सर? माझे आजोबा औंढरी गावात 20 वर्ष सरपंच राहिलेले आहेत. ते आता महेश सोसायटीत ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि माझे वडील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिलेले आहेत आणि आता ते महेश सोसायटीत 22 वर्ष चेअरमन म्हणून काम पाहतात. ते विद्या बँकेवरती चेअरमन सुद्धा आहेत आणि कृष्णाई वॉटर पार्कचे संचालक म्हणून माझे आई आणि वडील दोघंही काम पाहतात. सर, तुम्ही क्रीडा क्षेत्रात देखील अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. तुमचा घरचा व्यवसाय देखील तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळताय. हे सगळं असताना देखील मग तुम्हाला राजकारणात काय यावंसं वाटलं? माझे आजोबा आणि वडील पूर्वीपासूनच समाजकारणात खूप सक्रिय आहेत आणि हाच समाजकारणाचा वारसा मला पुढे नेण्याची खूप इच्छा होती. म्हणूनच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय आणि मी लहानाचं मोठं याच प्रभागात झालो. म्हणून या प्रभागातील सर्व अडीअडचणी ही मला ठाऊक आहेत आणि जसं आपले पंतप्रधान आणि देवेंद्रजी फडणवीस त्यांचं जे स्वप्न आहे की आपला पुणे हे स्मार्ट म्हणून ओळखलं जावं, असंच माझं देखील स्वप्न आहे की माझा प्रभाग क्रमांक 37 हा एक स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जावा
म्हणूनच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, प्रभागामध्ये तुम्ही खूप वर्षापासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात, तर त्या उपक्रमांबद्दल काय सांगाल? अगदी पूर्वीपासूनच आम्ही वारकऱ्यांना मोफत अन्नदानाची सोय करतो आणि ती आतापर्यंत चालू आहे. आणि आम्ही गणेश मंडळाच्या मार्केट यार्डमधील गणेश मंडळामार्फत दर महिन्याला एकदा आम्ही अन्नदान सुद्धा पुरवतो. जवळजवळ 10,000 लोक त्याचा स्वाद घेतात आणि दररोज आम्ही सगळ्यांना नाश्ता सुद्धा देतो. जे जे आपले हमाल असतात, टेम्पो चालक किंवा कामगार असतात, त्यांनाही दररोज नाश्ता देतो गणेश मंडळामार्फत. आम्ही प्रत्येक कुठलाही सण असू द्या, आम्ही तो साजरा करतो सगळ्यांना एकजूट करून. आम्ही त्यामध्ये वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, चष्मे वाटप असे बरेचसे चांगले उपक्रम सुद्धा राबवलेले आहेत. आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त जी काही नागरिकांना सुविधा लागते किंवा जी काही त्यांना मदत लागते ती सुद्धा आम्ही त्यांना पुरवली जाते आमच्याकडून. सर, प्रभागात फिरत असताना लहान मुलांकडून गौरव दादा फार पटकन झालेला आहे. लहान मुलांमध्ये कायम तुम्ही मिळून मिसळून असता, ती मुलं आम्हाला कायम सांगतात. त्यांच्या सोबत तुम्ही तुमचा वाढदिवस कायम साजरा करता, तर त्या आठवणींबद्दल काय सांगाल? मी माझा वाढदिवस पूर्वीपासूनच दिव्यांग आणि अपंग मुलांसोबत साजरा करतो आणि यावर्षी मी माझा वाढदिवसाला माझ्या प्रभागातील जी काही तरुण मुलं होती त्यांच्यासाठी शरीरसृष्ट स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती. त्यामध्ये 200हून अधिक तरुण मुलांनी सहभाग घेतला होता. तुमचा प्रभाग अर्थातच प्रभाग क्रमांक 37 बिबेवाडी अप्पर सुपर हा प्रभाग सुरक्षित असावा या दृष्टीने तुम्ही कायमच ठोस पावले उचललेली आहेत, तर त्या उचललेल्या पावलांबद्दल काय सांगाल? आमच्या प्रभागात बऱ्याचशा व्यापाऱ्यांची ही तक्रार होती की त्यांच्या दुकानात दरोड्यांचे प्रयत्न झालेले, पण त्यांना काय त्या चोरट्यांना पकडण्याचं यश नाही भेटलं, कारण का आमच्या इकडे CCTVची कमतरता आहे. म्हणूनच मी हा उपक्रम घेतलाय की आमच्या प्रभागात CCTV बसवण्यात यावे. म्हणून मी महेश सोसायटीत आणि अप्परमध्ये महेश सोसायटी अप्परमध्ये जेवढा काय परिसर असेल तो पूर्ण आम्ही आता CCTV मधनं रेकॉर्ड करतच आहोत. आणि माझं हे प्रयत्न आहे की आमचा पूर्ण प्रभाग त्यामध्ये जेवढे एरिया असतील ते सर्व एरिया आम्हाला CCTVने रेकॉर्ड करण्यात यावा. या कारणाने आमच्या प्रभागात पूर्ण सेफ्टी राहील आणि जर काही घटना झाली तर ती आपल्याला पूर्ण रेकॉर्ड करता यावी, हेच माझा प्रयत्न आहे. मी अनिल गायकवाड, महेश रिक्षा संघटनेचा अध्यक्ष. आम्हाला गौरव गुले यांनी मंदिरासाठी एवढी मोठी प्रशस्त जागा दिलेली आहे आणि आमच्या चौकामध्ये काय गुन्हेगारीचं प्रमाण वाढत होतं, त्याच्यामुळे समोर CCTV लावून दिलेला आहे. त्याच्यामुळं गुन्हेगारीचं प्रमाण जरा कमी होतं. महेश रिक्षा संघटनेचा सभासद आहे. गौरव गुले साहेबांनी आमच्या इथं मंदिर हे कॉर्पोरेशनने पाडलं. त्यांनी त्यांची स्वतःची जागा देऊन आणि त्यांचं मटेरियल वगैरे देऊन हे नवीन मंदिर उभं केलं आहे. गौरव गुले साहेब आता उच्च शिक्षित आहेत, आता पदवी वगैरे भेटेल, विकास कामाची जाण आहे त्यांना भरपूर. त्यामुळं आमच्या रिक्षा संघटनेचा त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. शशिकांत खांडरे, महेश सोसायटीत माझा सोन्या चांदीचा व्यवसाय आहे. मागील महिन्यात माझ्या दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्या दुकानात ती घटना गौरव गुले, गणेश गुले फॅमिलींना समजल्यास ते माझ्या सहानुभूतीस मला भेटण्यासाठी आले होते व त्यातली माझ्या काही अडचणी मी त्यांना सादर केल्या होत्या. त्यात त्यांनी पर्याय म्हणून लगेच मी त्यांना पर्याय सांगितला की बाबा हे आपल्या सोसायटीबद्दल माझ्या दुकानात तर CCTV कॅमेरा वगैरे सर्व गोष्टी आहे, हे असूनही आपल्या सोसायटीतल्या प्रभागात सोसायटीत असं काही यंत्रणा असावी हे मी त्यांच्या निदर्शनात आणून दिले. त्यावर त्यांनी त्वरित ॲक्शन घेऊन पूर्ण सोसायटीत त्यांनी CCTV स्वखर्चाने बसवलेले. त्याबद्दल आम्ही व्यापारी संघटनेतर्फे मी हार्दिक त्यांचे आभार व्यक्त करतो. मी केदारनाथ विठ्ठल कुलकर्णी, महेश सोसायटीमध्ये राहतो. गौरव भाऊ गणेश घुले यांना आणि यांच्या फॅमिलीला आम्ही चांगले ओळखतो. आम्ही महेश सोसायटीमध्ये 20 वर्षापासून राहतो. त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत आणि त्यांचं म्हणजे असं आहे की प्रत्येकाशी आपुलकीने आणि प्रेमाने वागणारी लोक आहेत. त्यांना असं नाही की बा हा मोठा हा छोटा असं काही भेदभाव त्यांच्याकडे नाही आहे.
कोणाकडे माझी बायपास ऑपरेशन झालं तेव्हा स्वतःहून ते रुबी हॉलला मला भेटायला आले. त्यांना कुणी सांगायला गेलं नव्हतं की असं असं आहे म्हणून, तरी स्वतः धावत आले. मला काही प्रॉब्लेम आहे का, माझा मुलगा लंडनला होता, तरी ते म्हटले काही अडचण आली तर मला सांगा. महेश सोसायटीतले सुद्धा काही प्रॉब्लेम असले तर ते धावून जातात, प्रॉब्लेम असले तर पर्सनली सोडवतात आणि प्रत्येक गोष्टीत अगदी आपुलकीने आणि मनापासून सर्वांना सहाय्य करतात. तर प्रभागातील लोकांच्या अंधारमय जीवनात तुम्ही प्रकाश आणण्याचं काम केलेलं आहे. लोकांकडून त्या कामासाठी तुमचं खूप कौतुक केलं जात आहे. तर तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की ते प्रकाश आणण्याचं काम तुम्ही कशा पद्धतीने केलंय. आमच्या प्रभागात त्रिमूर्ती नगर म्हणून हा भाग आहे. त्यातली जी लोक जी 5-6 वर्ष आधी राहायला आली होती त्यांना पूर्वीपासूनच राहायला आल्यापासूनच त्यांना लाईट त्यांना पुरवलीच गेली नव्हती. कधी लाईट त्यांनी अनुभवलीच होती त्यांच्या घरात कशी असती. त्यांना साधं वाटण जरी जेव्हा वाटायचं असायचं तेव्हा ते शेजारच्यांकडे जाऊन वाटण करून घ्यायचे. ते एक दिवशी माझ्याकडे आले, त्यांनी मला त्यांची अडचणी सांगितलं की आम्हाला आधीपासूनच लाईट नसल्यामुळे बरीचशी अडचणी आल्यात. आम्ही आमच्या आमदार पर्वती मतदारसंघाचे आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या मदतीनं त्यांना आम्ही 3 दिवसात लाईट मीटर उपलब्ध करून दिले. 4 वर्षापर्यंत इथं लाईट नव्हती म्हणून मी इथं राहायला येत नव्हते. पण आता ज्या दिवशी मी इथं घर बांधायला चालू केलं तेव्हा भाऊ इथं आले. ते म्हणले की 4 दिवसाच्या आत तुम्हाला फुकटमध्ये मीटर बसवून देईल. तर त्यांनी बोललेलं काम करून दाखवले. माझी काय इच्छा आहे की आता इथून पुढे आम्हाला ड्रेनेजचे लाईन, आमचे बाथरूमचं, पाण्याचे वगैरे जे समस्या आहेत त्या आणखी त्यांनी पूर्ण कराव्यात आणि आमची त्यांना हमेशा साथ राहते. वो अभी गौरव घुले आयला तो अभी 2 दिन में बोले कि लाइट बैठा के देंगे, तो 2 दिन में बैठा के दिएला. मैं तो जिसको पैसा भरेला हो तो बैठाई के नहीं दिएला. अभी पैसा भी मेरा गायब कर दिएला, नाम भी नहीं लेता पैसे का. एवढे दिवस आमच्याकडे लाईट नव्हतं, काय नव्हतं. 4 वर्ष झाले आता लाईट आल्या. ते भाऊने चांगले केलेत आम्हाला. मग आता रोडचं, पाण्याचं, ड्रेनेजचं एवढं सोय केलं तर बरं होईल. काय नाही, भाऊ चांगलंच केलेत, आपल्याला काय वाईट नाही केलं त्यांनी. सगळं रोडचं एवढं बनवलं तर झालं. रोड, लाईटचं, हे लाईटचं तर केलेत, पाण्याचं. 4-5 वर्षात आम्ही अंधारात बसलो होतो. भाऊने आम्हाला उजेडात आणलं म्हणून आता रोडचं, नळाचं ह्याचं काम झालं की आम्ही त्यांचीच साथ देणार. तर तुमच्या प्रभागात पथारी व्यावसायिक असतील, भाजीवाले लोक असतील, हे बऱ्याचदा वाहतुकीच्या रस्त्यावर आपल्याला व्यवसाय करताना दिसतात. तर यामुळे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतो. यामुळे अपघाताचं प्रमाण देखील प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. तर या सगळ्यांवर मात करण्यासाठी देखील तुम्ही एक अतिशय उपयोगी असा उपाय केलेला आहे. तर त्याबद्दल काय सांगाल. आमच्या प्रभागातील सर्व भाजी विक्रेते आणि पथारीवाले त्यांना आम्ही लवकरच गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देणार आहोतच. त्या कारणाने आमच्या इकडचे वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो खूप प्रमाणात कमी होणार आहे. तर प्रभागामध्ये महिला असतील, तरुण मुलं असतील, या सगळ्यांच्या स्वावलंबनासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करत आहात. तर त्या प्रयत्नांबद्दल काय सांगाल. आमच्या प्रभागातील जी काही महिला आहेत, महिला बचत गट आहेत, तर त्यांना आम्ही घरी बसल्या बसल्या जे काही त्यांना रोजगार निर्माण करायचं आमची संधी भेटेल ते आम्ही त्यांना मिळवून देणार आहे. आणि आता सध्या आम्ही प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना मार्फत ब्युटिशियन असो, शिवणकाम असो किंवा मोबाईल रिपेअरचे जे काही कोर्सेस असतात 4-4 महिन्याच्या, ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. तर त्याच्यातनं ते स्वतःच्या पायावरती कसे खंबीरपणे उभं राहतील हे माझा प्रयत्न राहील. आणि माझ्या प्रभागातील जे काही तरुण मुलं व मुली आहेत त्यांना रोजगार कसा मिळेल आणि त्यांचं शिक्षण कसं कमीत कमी 10वी ते 12वी पर्यंत पोहोचवायचा हे माझा प्रयत्न आहे. ज्याच्याने ते जे काही आमचे तरुण मुलं आहेत जे काही दुसऱ्या मार्गावरती जात आहेत ते सुद्धा कमी होईल आमच्या प्रभागातील. तर प्रभागातील लोकांच्या मदतीसाठी तुम्ही कायम तत्पर असता असंच लोकांकडून सांगितलं जातंय. तर लोकांना तुम्ही केलेल्या विविध जे मदत आहे, सहकार्य आहे, तर त्याबद्दल काय सांगाल. आमच्या प्रभागातील लोक आमच्याकडे समस्या घेऊन येतात आणि ती सोडवण्याचा माझा प्रयत्न असतो. जसं की आता काही दिवसापूर्वीच आमच्या प्रभागातील शेख कुटुंबामध्ये एका महिलेचा अपघात झाला. त्यांना आम्ही आर्थिक मदत सुद्धा करून दिली. गरीब कुटुंबांमध्ये जे काही लग्न असेल त्यांना आम्ही मोफत हॉल सुद्धा उपलब्ध करून दिलेत. नंतर जी काही वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी मी चष्मे वाटप ठेवले होते. जी काही तरुण मुलं होती ज्यांचं कमीत कमी शिक्षण काहीतरी झालं होतं त्यांना मार्केट यार्डमध्ये किंवा बँकेमध्ये आम्ही रोजगाराची संधी सुद्धा दिली आहे. अशा बरेचसे आम्ही प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. उमऱ्याच्या आतील जे प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही सोडवायचा प्रयत्न करत आहोत. मी गेली 5 वर्ष झाले इथं राहते. तर गौरंग शेठ घुले यांनी इथं लाईट माझ्या घरातला अंधार दूर
केला. तसंच त्याने आता ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, रस्ता ह्याची सोय केली तरी चांगलं आहे आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू. माझं नाव सौ सीमा सुनील बारड आहे. मी जैननगरमध्ये राहायला आहे. जैननगर, पवननगर हा एरिया आमच्या भागामध्ये येतो. आणि गौरव भाऊ हे युवा नेतृत्व आहे. त्यांना आम्ही आता जवळजवळ 6 महिने झाले ओळखतोय. आणि ते आमच्या वस्तीमध्ये 5 वर्षाचा मुलगा बी त्यांना जर त्यांच्यासमोर आणून थांबवला, गौरव भाऊ कोण म्हणले तर ते लगेच त्यांच्याकडे हात दाखवतील. एवढं त्यांनी आमच्या एरियामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि आमच्या बाजूलाच एक वस्ती आहे त्रिमूर्तीनगर. तिथे 5-6 वर्ष झाले ती वस्ती बसलेली आहे, पण तिथे मीटर नव्हते, काही नव्हतं. सगळे लोक अंधारामध्ये राहत होते. जवळजवळ तिथे 40-50 घर आहेत. त्या घरामध्ये अंधारामध्येच होते. पण भाऊंनी, गौरव भाऊ यांनी त्यांच्या हातामध्ये सत्ता नसून सुद्धा महानगरपालिकेची, तरी पण त्यांनी स्वखर्चाने आपल्या स्वतःच्या खर्चामधून त्यांनी मीटर आणलेले आहे वस्तीमध्ये. सगळ्यांच्या घरामध्ये प्रकाश दिला त्यांनी. आणि वस्तीमध्ये प्रकाश ज्योत निर्माण करणाऱ्या अशा या युवा नेतृत्वाला आम्ही संधी देणार आहे 2017मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. आणि असा युवा नेतृत्व भविष्याच्या दृष्टीने या एरियामध्ये पाहिजेच. आणि परत आम्हाला त्यांनी सगळ्या आमच्या 37मधल्या प्रभागामध्ये त्यांचं स्वतःचं कृष्णा वॉटर पार्क आहे. त्यांनी 1 रुपयाही न घेता, पैशाचं काही न देता सगळ्या मुलांना, लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्या मुलांना किती 12,000 लोकांना त्यांनी कृष्णा वॉटर पार्कची ट्रिप दिली. परत नाश्ता, चहा, पाणी एवढी व्यवस्था केली की आत्तापर्यंत आम्हाला या वस्तीमध्ये कुणीही अशी ट्रिप दिलेली नाही आहे. सहल म्हणजे ट्रिप म्हणजे एक सगळं आम्हाला त्याच्यामध्ये घडून आलेलं आहे. आणि मुलांचा आनंद तर विचारू नका. महिलांनी सगळ्यांनी याचं सुख आणि उपभोग घेतलेला आहे. या एरियामध्ये असा पूर्ण बेरोजगार मुलं आहेत, सुशिक्षित अशिक्षित मुलांना ते कधी असं भेदभाव करत नाही, जातीभेद करत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये जातात आणि सहखुशीने त्यांनी नाही का असे जातात आणि खातात पितात. असं म्हणत नाही की मला तुमच्या घरचं पाणी नको, चहा नको, काही नको असं म्हणत नाही. त्या हक्काने म्हणतात आज आम्हाला काय आहे की नाही, पाणी द्या, चहा द्या. जातीभेद करत नाही. सगळ्यांच्या घरामध्ये उठतात बसतात. लहान मुलांच्या घरा असं कुणी असं म्हणत नाही की यांच्यामध्ये असं आहे. ती मराठा असो, मोमेडियन असो, सगळे जातीभेद आम्ही सगळे, बौद्ध समाज असो, सगळ्यांच्या घरामध्ये उठतात बसतात आणि सगळ्यांचं दुःख दूर करतात. आमच्या एरियामध्ये त्यांनी असं 6 महिन्यात असं वाटायला लागलं की ते पंचवार्षिकपासून आमच्या संघच आहेत. आणि एवढ्या कमी वयाचा मुलगा जर आत्तापासून आमच्या वस्तीमध्ये लक्ष देत असेल तर 5 वर्षात तो इथं काहीचं काही पालट करून दाखवेल आणि बालेकिल्ला होऊन जाईल, असं होऊन जाईल आमच्या वस्तीमध्ये. असा युवा नेतृत्व गौरवभाऊ घुले हा आम्हाला पाहिजेच. आणि 37मध्ये हा व्यक्तिमत्व आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. सगळ्या महिलांचं आमचं एकजूट आहे. सगळ्यांनी दाखवून द्या, सगळ्यांनी हात. गौरव भाऊ आलेच पाहिजे आमच्या वस्तीमध्ये. सगळे गौरव भाऊच पाहिजे आम्हाला सगळ्यांना. गौरव भाऊ गुलेसारखा व्यक्तिमत्वच नाही आहे. आणि असं महिलांना म्हणजे महिलांच्या मनामध्ये तर म्हाताऱ्यांच्या मनामध्ये, मुलांच्या मनामध्ये तेच आहेत, फक्त गौरव घुले. बाकी आम्हाला तर असं वाटत पण नाही की ते आता आहे नसून असं रोज असं 6 महिने झाले आमच्या वस्तीमध्ये स्वतः येऊन बघतात की कुठं प्रॉब्लेम आहे का, काय आहे का. आणि तिकडे बाजूच्या वस्तीमध्ये त्यांनी स्वतःच्या खर्चाने डंपर लावून शानी रोड केलेला आहे त्यांनी सगळा. आणि त्यांनी नाही का अजून मुरुम वगैरे घालून स्वखर्चाने सगळं व्यवस्थित रस्ता वगैरे दिलेला आहे. पाणी नसेल तर पाण्याची सोय वगैरे त्यांनी स्वतः लक्षपूर्वक घेतलेलं आहे. एरियामध्ये त्यांच्यासारखं कुणी व्यक्तिमत्व नाही. आमच्याच एरियामध्ये नाही तर
सोसायटीमध्ये पण त्यांनी काळजीपूर्वक घेतलेले लक्ष आहे. सगळं ते बघायला लागलेत की स्वतः घरोघरी म्हणून असं म्हणत नाही की मी एवढ्या सोसायटीतच जाणार नाही. झोपडपट्टीमध्ये सुद्धा ते स्वतः येत आहेत, स्वतः लक्ष देत आहेत आणि अशिक्षित मुलांना सुशिक्षित, परत आमच्या बचत गट आहे एरियामध्ये, त्या बचत गटांना प्राधान्य द्यावं लागलेत आणि घर कामं देणार आहेत. घरात बसून किती महिला घरातच काम करणार, स्वतःचा परपंच बघणार, मुलांना बघणार आणि घर खर्च काढून परत बचत पण करणार, असं त्यांनी आम्हाला त्यांच्या मार्केटचे काम आहेत गाळ्यावरनं, ते तिथून आम्हाला सहकार्य करणार आहेत ना. माझी पोरगी ॲक्सिडेंट झाला ते इथे मंडईमध्ये झाडा खून झाला आहे आणि तिने गौरवभाईने तेवढं मदत केले त्याबद्दल. माझी पोरगी लई सोन्यासारखी पोरगी होती आणि गेली तिने पोरगी. अर्धा घंटामध्ये ते हे झाले. किती केलं काय की 1 लाख रुपये म्हणते ते, किती केलं मी गेले नाही. मला दुःख झालं ना नाही, मग मी गेली तिने तिकडे. पैसा काय करायचा आज नाही उद्या नाही आहे. माझी पोरगी गेली सोन्यासारखं, तर काय करायचं पैसे घेऊन, तर मी दिले त्यांनी पैसे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर जे स्वप्न आहे भारताला डिजिटल इंडिया बनवण्याचं, तर त्या भारताला डिजिटल इंडिया बनवण्यासाठी तुम्ही सुरुवात तुमच्या प्रभागापासून करताय. प्रभागात तुम्ही बरीच डिजिटल कामं जी आहेत ती करायला सुरुवात केलेली आहे, तर त्या कामांबद्दल काय सांगाल? आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना आम्ही स्मार्ट कार्ड आणि आधार कार्ड पुरवण्याचं हे काम चालूच आहे. त्याच्याच नंतर माझा हे प्रयत्न आहे की आमचा पूर्ण प्रभाग हा फुल वायफाय फ्री व्हावा, ज्याच्याने आमच्या सर्व व्यापाऱ्यांना कॅशलेस मनी ट्रान्सफर व कॅशलेस व्यापार करायला खूप मदत होईल. याच्यासाठी मी कॅशलेस जनजागृतीची पुस्तके सुद्धा वाटली आहे, ज्याच्यामध्ये सर्व माहिती आहे की कॅशलेस व्यवसाय कसा करावा, कशा पद्धतीने हे आपण पुढे चालवावं, कसं क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड वापरायचे, कुठले सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये घ्यावे आणि ते आपण कसे आपल्याला पुढे उपयोगी पडतील हे सुद्धा त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. दत्तात्रय केरबा काकडे, वार्ड क्रमांक 37 या भागातले आपले पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवत असलेले गौरवदादा घुले यांनी आपले चांगले म्हणजे कृष्णा वॉटर पार्कला आपले 10 ते 12 हजार मुले नेऊन तिथं त्यांना चहाची सोय, नाश्त्याची सोय आणि एन्जॉय घ्यायची सोय त्यांनी तिथं केलं. नेणं आणणं फ्रीमध्ये. पाठीमागं कमीत कमी 2.5 ते 3 वर्ष लोक अंधारात राहत होती, त्यांनी मीटर द्यायचं काम केलं. माधुरीताई मिसाळ आमदारच्या यांच्या निधीतून काय त्यांना प्रश्न सोडवला. स्वखर्चाने. दुसरा प्रश्न, आत्ता सत्तेवर नसताना ते एवढं करू शकतात, सत्ता आल्यानंतर आणि किती लोकांचे प्रश्न सुटतील ही त्यांनाच माहिती. दुसरा प्रश्न, आधार कार्डचं स्मार्ट कार्ड आपल्या हे पूर्ण अप्पर जैन नगर, न्यू पद्मावती, काकडे वस्ती जैन नगर या भागातले पूर्ण लोक येऊन त्यांनी स्मार्ट कार्डचं काम करून दिलेलं आहे. दुसरं, प्रत्येक घरोघरी ज्याचे बड्डे असतील तेवढ्या घरोघर प्रत्येक घरी जाऊन ते केक कापायचं काम करतात गौरवदादा घुले. एवढं आमच्या अशा अपेक्षा आहे की गौरवदादा घुले जास्तीत जास्त मतांनी निवडून यावे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही असंच खंबीरपणाने राहणार. हे आमचं एवढंच नेतृत्व. आमच्या गौरवदादा घुलेंनी तर बरंच चांगलं काम केलं आहे. आमच्या पाठीमागे 8 वर्षापासून मीटर नाही येत होते, त्यांनी 24 तासामध्ये मीटर आणून दिलं आहे फ्रीमध्ये आणि आधार कार्डचं ते स्मार्ट कार्ड काढून दिलेलं आहे. बरेच ते चांगलं काम करते. त्यांना बोलवलं तरी काहीतरी कामाने आमच्या इथे कॅमेरा लावायचं पण त्यांना सांगितलं, ते पण आम्हाला करून देते. 10-15 दिवसाचे टाईम दिले ते करून देणार. मी कोकणामध्ये गेलो तर आम्हाला कोकणामध्ये यांनी आम्हाला ट्रिप करता नेलं होता की सर्व भाग पाहण्याकरता त्यांनी व्यवस्थित इच्छुक म्हणून हे करून दिला आम्हाला. माझं नाव दशरथ राघोजी मानकर. इथं 35 वर्ष राहतो या वस्तीत. पण या मुलाचं भवितव्य चांगलं म्हणजे चांगलं घडवल. तो तरुण मुलगा आहे, होतकरू आहे. निवडून येण्याचं तर आमचं पाठिंबा बळ आहे, म्हणजे तरुण आमच्या ज्येष्ठ नागरिकांचं पाठीशी आहे त्यांच्या. संकल्प 2017 या विशेष कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय. मग मुळातच तुमचा संकल्प 2017 काय असणार आहे? तुमचे काय प्रकल्प आहे, काय नियोजन आहे ज्याच्यामुळे लोकांनी तुम्हालाच निवडून द्यावं? माझ्या प्रभागात जी काही नागरिकांची मूलभूत गरजा असतील ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच आहे. नळ, गटार, पाणी, स्वच्छता व कचऱ्यांची जे निगडीत जे प्रश्न आहेत ते सुद्धा सोडवण्याचा माझा ध्यास राहील.
माझा प्रभाग क्रमांक 37 हा पूर्णपणे CCTV आणि वायफाय युक्त होण्यासाठी जे काय मला करावं लागेल ते मी करेल. माझ्या प्रभागात मी गुन्हेगार दत्तक योजना ही राबवण्याचा माझा प्रथम प्रयत्न राहील. ज्या कारणाने आमच्या प्रभागाची जी प्रतिमा मलिन होत चाललेली आहे ती मी सुधारण्याचा प्रयत्न करेल. माझ्या प्रभागात व्यायामशाळा, स्पोर्ट्स क्लब व उद्यानाची जी कमतरता मला जाणवते आहे ती मी पुढच्या काळात ही जाणून देणार नाही आणि माझं हेच ध्यास राहील पुढे की माझा प्रभाग हा स्वच्छ सुंदर प्रभाग म्हणून ओळखला जाईल. येणाऱ्या 2017च्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे ती म्हणजे प्रभागातील नागरिकांची. तर मग अशा नागरिकांना तुम्ही आमच्या माध्यमातून काय आवाहन कराल? आतापर्यंत जसा तुम्ही प्रेम, विश्वास, आदर माझ्या कुटुंबावर दाखवला आहे तोच प्रेम, विश्वास, आदर तुम्ही माझ्यावर दाखवसाल हा मी विश्वास बाळगतो. येणाऱ्या फेब्रुवारी 2017 निवडणुकीत तुम्ही मला भरघोस मताने निवडून देसाल अशी अपेक्षा बाळगतो. येणाऱ्या 2017च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 37 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक युवा नेतृत्व प्रभाग क्रमांक 37ला नक्कीच मिळेल अशी अपेक्षा बाळगते. आणि सर, तुम्ही इथे आलात, इतक्या सगळ्या महत्त्वपूर्ण गोष्टी प्रभागातील नागरिकांसोबत तुम्ही शेअर केल्या त्याबद्दल तुमचे पुणे प्लस कडून खूप खूप आभार. गुन्हेगार दत्तक योजना प्रभागात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी गुन्हेगारांचे पुनर्वसन करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे राहणीमान सुधारवण्यासाठी प्रयत्नशील. वृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच मोफत वाचनालय सुरू करणे. लहान मुले, वृद्ध, तरुण नागरिक तसेच प्रभागातील प्रत्येक लोकांसाठी उद्यानाचे काम सुरू आहे. प्रभागातील क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी स्पोर्ट्स क्लब सुरू केलाय. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रभागात सतत रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे. कचरा गाड्यांसाठी कचरा कुंडी, सुका कचरा, ओला कचरा प्रकल्प राबवणे. रस्त्यावर भाजी विक्रेत्यांसाठी गाड्यांची सोय करणे. भारत सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील. गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च उचलतात. रस्त्यांच्या दुराव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. अंगणवाडी, बालवाडीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. स्त्रियांच्या स्वयंरोजगारासाठी बचत गट, लघु उद्योग सुरू करतायत. लहान लहान कोर्सेसच्या माध्यमातून स्त्रियांना, तरुण वर्गाला प्रशिक्षण दिलं जात आहे. येणाऱ्या 2017च्या निवडणुकीत या सर्व कामांमुळे प्रभाग क्रमांक 37 गौरवदादांना नक्कीच निवडून देईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक 37 मध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी झटणारे, तरुणाईचा आदर्श असणारे आणि प्रभागाचे भविष्य असणारे माननीय युवा उद्योजक, युवा नेतृत्व, सन्माननीय सामान्यांमधील असामान्य नेतृत्व माननीय गौरवदादा गणेश खुले